नमस्कार मंडळी, नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आता मी आलेली आहे माझ्या माहेरी, आईकडे आलेली आहे कारण की नवराची चालू आहे 16 तास ड्युटी। तो काल रात्री नाईटला गेला होता, तो आज संध्याकाळी येईल। 2 ड्युट्या करून तो येणार आहे। तर तिकडे घरी एकटे राहण्यापेक्षा आई बोलली इकडे ये, मग तो कामावर आल्यानंतर मग तुम्ही दोघं संध्याकाळी जा। मला ठीक आहे। आणि आज पप्पांनी चिंबोळी पकडण्यासाठी झांज्या लावल्या होत्या। तर झांज्या म्हणजे काय, मच्छी आपण पागानी पकडतो किंवा आख्यानी पकडतो आणि चिंबोळी ज्यानी पकडतो त्यालाही झांज्या बोलतात, है ना। तर झांज्या लावल्या आहेत, त्यामुळे आता चिंबोळी पकडणार आहेत पप्पा, म्हणजे ऑलरेडी पकडलेली आहे, आता घेऊन येतील। पप्पा शेतावर गेलेले आहेत आणि चिंबोळी हा असा प्रकार आहे जो सगळ्यांनाच आवडतो, प्रीतला सुद्धा आवडतो। तर आई बोलली आज संध्याकाळी जेवूनच जातो। आणि शेतावर सुद्धा फेरी मारायची आहे। आता भाताची कणसं यायला लागलेली आहेत, हे नाही आलीत ना, आकडे पडलेत ना। हा, आता हे बसतील, देव बसतील ना तेव्हा सुरुवात होते बहुतेक। तर आता शेतावर सुद्धा फेरी मारायची आहे। आणि आता पप्पा कसे रिटायर झालेले आहेत, रिटायर झाल्यापासून शेती करतात, त्यामुळे आम्ही दोघी मुली जर शेतावर फेरी मारायला आलो आणि जरा बघायला आलो की जरा आई वडिलांना बरं वाटतं ना, चल मुली आल्या बघायला शेतावर। तर दीदी सुद्धा फेरी मारते, मी सुद्धा फेरी मारते। दीदी आता जरा कमी झाले कारण का ओवीची स्कूल ट्युशन चालू झालेलं आहे, तर मी येत जात असते आईकडे। तर आता आले, दीदी संध्याकाळी आली तर येईन मे बी, कारण का आता चिंबोळी पकडून तिला सुद्धा आवडतात। तर आता पप्पा गेले शेतावर, चिंबोळी पकडून आणते तर तुम्हाला मी दाखवते। आणि चिंबोळीचं कालवण सुद्धा मी दाखवणार आहे कशा प्रकारे बनवतात ते। तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा। संध्याकाळी मी शेतावर सुद्धा फेरी मारणार आहे। तर आज आमचं शेत सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला, कशी भाताची कणसं आलेली आहेत ते। तर आता आई बसले लसूण साफ करायला, कारण का कालवण बनवायचं आहे आणि त्या मच्छीला लसूण जास्त लागतं, हे नाही, चिंबोळीच्या कालवणाला लसूण जास्त लागतं। तर साफ करत बसलोय मी, आत्ताच आले मी जस्ट। तर चला ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा। आता मी तुम्हाला थोड्या वेळात चिंबोळी दाखवते। आणि पप्पा आलेले आहेत चिंबोळी घेऊन। भेटलीत काय? आणलीत। पहिले एकदा आणली काढ सुका आहे ना बाबा शेतावर? मग ठीक आहे, मग संध्याकाळी मला उत्तर दे। चिंबोळी दाखवतो थांबा तुम्हाला मी। अरे बापरे, कसलाच मोठा आहे, सावकाश हो। आईला कसला भरलेला आहे, वा वा वा, बघा पप्पांचे पाय माखलेत चिखलानी बऱ्यापैकी। बापरे, भरलेले आहेत, कामच झाला जा। हे बघ, हा छोटा आहे, छोटे 2 भरलेले आहेत। आता उन्हाची लागतात। झाले 1000 रुपयाची चिंबोळी। हे नाही, वजन बघ कसलंय। आता मी बसलेली आहे खोबरं कापायला। आईने मला खोबरं दिलेलं आहे, हे सुकं खोबरं आहे, ते कापायचं आहे, कापून भाजायचं आहे, कारण की आपल्याला वाटण लागणार आहे कालवणासाठी। आता कापते, भाजते, तर वाटण मला बनवायचं आहे। आई मच्छी म्हणजे चिंबोळी साफ करते। तर चला कामाला लागूया। 2 कवड दिलेले आहेत तिने, दोन्ही कापायचे आहेत मला हेच जास्त कंटाळा येतो कापायला, हळूहळू आणि पातळ कापावं लागतं, कारण की मिक्सरला जास्त जाड गेले की एकदम बारीक नाही होत, म्हणून पातळ असं कापते। पाऊस बघा कसलाच पडतोय। आता या पावसामध्ये शेतावर कसं जायचं? शेतावर जाताना जरा कठीणच होईल एवढ्या पावसामध्ये, सगळं चिखल परत आता हे झालं असेल। मस्त ऊन पडला होता, आता पाऊस सुरू झालाय चांगलाच, बघा एकदम जोरदार पडतोय। आणि आता पप्पा चिंबोळी कापतायत, म्हणजे साफ करतायत। एकदम टास्क असतो चिंबोळ्यांना कापायचं, म्हणजे कसं, कारण का हे नखे ते मारतो, नांग्या बोलतात, नाही काय बोलतात त्याला, डांगे मार, सावकाश। एकदम डेंजर काम आहे, सावकाश। केवढा जोर असतो त्या चिंबोड्याला की डायरेक्ट हात पण असा फाडू शकतो तो। नेहमीची जी माणसं करतात त्यांना साफ करता येतो। आई गरम पाण्यात टाकते, आई गरम पाण्यात टाकते का? आईला तेवढा नाही जमत। ह्याला बोलतात डांगा, त्याचा
पाय असतात, पण हे जर एकदा घुसले ना हातामध्ये चांगलाच फाडतो. आधी पप्पांचं झालेलं आहे ना आपा. म्हणजे पप्पांचे टाके नाही पडलेत, पण जास्त फाडलं तर टाके मारावे लागतात हातावर आणि एवढा चावतो तो जोरामध्ये असा. आणि ही ताजी आहेत शेतावरची खाडीतली चिंबोडी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या गावच्या पद्धतीने चिंबोडांचं कालवण कसं करतात ते. तर आता आई चिंबोडी साफ करते. कापल्यानंतर चिंबोडांना साफ करावं लागतं, त्याला पूर्ण चिखल लागलेला असतो, म्हणून हळूहळू आई सगळे चिंबोडे साफ करते. कारण खूप आहेत, आधी आणले होते, परत नंतर पप्पांनी आणले, त्याच्यामुळे खूप जास्त झाले, त्यामुळे हळूहळू साफ करते. आणि मी इथे पुन्हा लसूण साफ करायला बसले, कारण की लसूण थोडं जास्त लागतं चिंबोड्यांना. ओके, तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे आज निवांत. तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा. आणि शेफ आलेला आहे आणि आज चिंबोड्यांचं कालवण आई बनवणार आहे, कारण की मी आताच शिकलेली आहे, म्हणून अनुभवी माणसांकडून रेसिपी जाणून घेतली तर ती अजूनच टेस्टी होते. तर आईच तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने ते बनवते ते. आता तेल तापत ठेवलेलं आहे, मग पुढच्या स्टेप मी तुम्हाला दाखवते. अशाप्रमाणे तुम्ही चिंबोड्यांचं कालवण केलं ना तर तुमचं सुद्धा कालवण एक नंबर होईल. तर तेल तापलेलं आहे, तेलामध्ये पहिले आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे. त्याला लसूण जरा जास्त लागतं. आणि इकडे आम्ही सगळे चिंबोडे जे आहेत ते साफ करून घेतलेले आहेत अशा प्रकारे, हे नाही. हे सगळं आईने स्वच्छ धुतलेले आहेत. ह्याला काय बोलतात? डांगे. हे डांगे आमच्याकडे ह्याला डांगे बोलतात. डांगे आणि छोट्या नांग्याला म्हणतात. नांग्या छोट्या. आमच्याकडे असे काही वेगवेगळे शब्द आहेत जे मी तुम्हाला सांगते. आणि हा आपला चिंबोडा आहे, मीडियम भरलेला आहे, एकदम पूर्ण नॉर्मल भरलेला नाहीये, तो दिवाळीमध्ये भरलेला आहे तो, की नाही. दिवाळीमध्ये मस्त भरलेले मिळतात चिंबोडी. आता सध्या चिंबोड्यांचा सीझन नाहीये, पप्पा गेले होते शेतावर तेव्हा पप्पांनी पकडून आणले. तर लसूण होतोय, लसूण मस्त असा परतून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मसाला टाकायचा आहे, नाही. आईचं असं म्हणणं आहे की लसणाचा पूर्ण वास गेला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. तर हळद टाकलेली आहे आणि लगेच त्याच्यावर आपल्याला मसाला टाकायचा आहे. मसाला आपल्या अंदाजे, आपल्याला किती तिखट हवंय ते. आणि 2 चमचे झाले, हा 3रा चमचा. कलर छान येतो ना, आमचा मसाला घरगुती आहे त्याच्यामुळे कलर छान येतो कालवणाला, एकदम लाल भडक येतो, असं एकदम झणझणीत वाटतं कालवण, है ना. तर थोडासा मसाला त्याच्यामध्ये आपण परतून घेऊया. आता चिंबोडी आपल्याला एक एक त्याच्यामध्ये सोडायची आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, है ना. एकदम टाकून मग गुळ बाहेर पडतो ना, असे सोडायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे ना. आणि थोडेसे तिने लसणाच्या पाकळ्या पण टाकल्यात त्याच्यामध्ये. लसूण, आता थोडं चिंच टाकते. चिंच टाकलेली आहे. आता खोबरं टाकते. आणि हे खोबरं आहे जे भाजलेलं आहे, सुकं खोबरं आहे ते भाजलेलं आहे, ते टाकायचं आहे. हा आहे कांदा जो तिने भाजला आहे, मिक्सरला त्याची पेस्ट केली, तो सुद्धा टाकायचा आहे आपल्याला. आणि वरती वाफेवर पाणी ठेवशील की डायरेक्ट टाकशील? थोडं मिक्स करते. ओके. आणि ही आईची गावची पद्धत आहे कालवण, ती चमच्यानी न हलवता अशी करते, कारण की चमच्यानी जर हलवलं त्याचं गुळ निघू शकतं बाहेर. आपण कसं डायरेक्ट हलवतो चमच्याने, म्हणून असं वरती करते. आणि पाणी टाकते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जाडं मीठ आपल्या अंदाजे. हा पातेलं मोठं आहे, पण कॅमेऱ्यामध्ये मे बी छोटा दिसत असेल, असं पसरट आहे ते, एवढं मोठं आहे ते. ओके, हलवतेच परत. आता उकळ आलं तसं मग लाल कलर येईल त्याला. उकळ नाही ना आलंय. ओके. चमचा फिरवला ना का त्याला हे होईल, गुळ उकळचं तिकडे गुळ सगळं बाहेर येईल त्याचं. ओके. तर अशी आईची पद्धत आहे बनवण्याची. त्याच्यावर झाकण ठेवतेस ना? झाकण ठेवते. वरती पाणी ठेवणार आहेस? थोडस ठेवते, लागलं तर तसं टाकायचं आपण. ओके. आणि आता आपण चेक करूया. उकळ आलंय, उकळ आलं चांगलं, मस्त बऱ्यापैकी शिजलंय. कलर पण आला बघ, लाल कलर पण आला. आता किती रस्सा पातळ आहे, किती जाड आहे तो बघायचं. आणि वाटलं तर खोबरं टाकायचं थोडस. ओके. मसाला पण टाकू शकतो तिखट पाहिजे असलं तर. हा, बघायचं आपण ते किती जाड आहे, तिखट आहे काय. थोडं लागेल का खोबरं? हा, खोबरं, कारण का चिंबोरीचं कालवण नेहमी पातळ होतं, किती खोबरं टाकलं तरी पातळच होतं. ओके. त्याला पाणी सुटतं का? पाणी सुटतं ना, वाटण टाकतो सगळं याचं. आणि आमच्याकडे जास्त करून असा
काय बोलतात नारळाचं जास्त सुकं खोबरं आम्ही जास्त वापरतो. भाजीमध्ये बोला कालवणाला नेहमी वापरतो. भाजीमध्ये ओलं वापरतो आणि ह्याच्यामध्ये कालवणामध्ये सुकं वापरतो. आता परत आई थोडंसं खोबरं टाकेल कारण की अजून जाड पाहिजे कालवण जे आहे ते. कालवण बनवताना आईच्या काही टिप्स आहेत जी ती मला नेहमी सांगते, ते मी तुम्हाला सांगते. एक म्हणजे एकदा कालवण आपण बनवायला घेतली की त्याच्यामध्ये जास्त चमचा फिरवायचा नाही. चमचा फिरून मग त्या चिंबोळीतला जो गुळ आहे तो बाहेर येतो. आणि आता ज्या चिंबोळ्या आम्ही आणलेल्या आहेत त्या एकदम प्रॉपर भरलेल्या नाहीत. जसं ऐकून लाल कलरचं गुळ असतं ना, एक दोन भरलेल्या आहेत. तो सीझन दिवाळीच्या ह्याच्यामध्ये येतो तेव्हा लाल गुळाच्या अशा केशरी गुळाच्या एकदम भरलेल्या चिंबोरे मिळतात. आता पप्पांनी ज्या शेतामधून पकडून आणलेल्या आहेत नॉर्मल गुळाच्या आहेत त्या. दुसरं म्हणजे सगळं एकदाच टाकायचं, मीठ मसाला हळद वगैरे, खोबरं म्हणजे वाटण वगैरे, म्हणजे जेणेकरून वाफ आली की ते सगळ्या गोष्टी अशा मिक्स होतात मस्त आणि जाडसर असा कालवण होतो. दुसरं म्हणजे चिंबोड्याचं कालवण खाल्ल्यानंतर जास्त सर्दी होत नाही, हे नाही रसा पिल्यानंतर साफ होते. आणि चिंबोड्याचं कालवण थोडं पातळच असतं. तर आता आई चेक करते अजून आपल्याला रस्सा जाड हवाय का, त्याच्याप्रमाणे ती खोबरं टाकते. एकदम सोपी आहे रेसिपी, जास्त काही कठीण नाहीये, पण या थोड्याफार काही टिप्स आपण फॉलो केला तर आपलं कालवण मस्त होतं. तर किती वेळामध्ये आपलं हे कालवण रेडी होतं? 10 मिनिटात होतं. 10 मिनिटामध्ये. ते काय आपलं नरम असतं थोडी काही चिंबोडी, मग कडक झाली का बंद करायचे होते. 10 मिनिटात ओकेच होते सगळं. ओके. जर जाड झालंय ना, जाड झालं. परत खोबरं टाकलं थोडं, तर रस्सा थोडा पातळ वाटत होता. खोबरं टाकलं, हे झालं तयार. चिंच वगैरे आपण टाकले ना, सगळं एकदाच टाकले आणि फक्त आपण असं मस्त उकळ आले, झाकण ठेवलेलं ना, मस्त बॉईल केलं 10 मिनिटं. आता व्हायला आली की झालं रेडी ना. आणि जरा हे कालवण आंबट असं की जरा बरं वाटतं, चांगली लागते ना, म्हणून आई चिंच टाकते त्याच्यामध्ये. आणि इकडे आईची भाकरी चालू आहे. तिला भाकरी हवे, बाजरी नाचण्याची मिक्स आहे, मिक्स वाली भाकरी आहे ही. तवा आईने खूप जुना काढलाय आज, आधी ही वापरायची नाही तवा हा. ओके, भाकरी इज रेडी. कडक कडक मस्त गरम गरम. आणि आपलं कालवण सुद्धा रेडी झालेलं आहे, एक नंबर दिसते. भात ठेवलाय साईडला, जेवणाची तयारी चालू आहे. या मंडळी जेवायला. आणि प्रीत आलेला आहे कामावरून. थँक्यू. 2 शिफ्ट केलेले आहेत. आता जेवणार मस्त दबाके जेवणार. तुझ्यासाठी स्पेशल बनवले. एवढा मोठा एवढा भरलेला दिलाय बघ तुला मस्त. पण कसलंच आहे. डांगा. थँक्यू डांगा. या जेवायला. एन्जॉय.